हॅलो, नमस्ते, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर बरेच दिवस झाले माझा मोठा व्लॉग अपलोड केलेला नाही आहे आणि असंच कामं काहीतरी काहीतरी चालू असतात आणि होत नाही राजनंदिनीसोबत. पहिल्यापेक्षा जास्त खेळकर झाली आता. सो तिच्यामागे जास्त इकडे-तिकडे पळावं लागतं, तिला वेळ द्यावा लागतो. फीडिंग स्टॉप केलं तेव्हापासून तिची भूकसुद्धा वाढली आहे. सो खाणं-पिणं या थोडंसं लक्ष द्यायला लागतं आणि याच्यामुळे थोडा व्लॉग्स वगैरे येत नव्हते. पण मी असं ठरवलं आहे की यावेळेस आपण काहीही करून ॲटलिस्ट महिन्यातून एक 10 तरी व्हिडिओज देऊयात. प्रयत्न करते, बघू कसं होतं. म्हणजे लाँग व्हिडिओज. आम्ही एक ना ट्रिप प्लॅन केली होती. मी ते सुद्धा खूप प्लॅन केलं होतं की तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे खूप छान छान व्हिडिओज वगैरे तुमच्याशी शेअर करेन. पर ते आमचं ॲक्च्युली ठरलेलं की आमची ॲनिव्हर्सरी 27 तारखेला होती ना, तर जायचं आपण मस्त कुठेतरी फिरायला वगैरे जाऊयात आणि आधी गोव्याचं महिनाभर आधीपासून आमचं प्लॅनिंग चालू होतं. हॉटेल्स शोधले, बुकिंग केलं होतं, पेमेंट करायचं बाकी होतं. बुकिंग्स वगैरे करून ठेवले होते सगळे. पेमेंट्स आधी काय आठवडाभर केलं तर चालतं आपण. असं सगळं झालेलं. त्यानंतर गोव्यावरनं कॅन्सल होऊन ते मी ह्याच्यावरती आणलं होतं मालवणच्या इथे. तिथे सुद्धा बुक केलं होतं. अगदी बीच रिसॉर्ट बुक केलं होतं रिसॉर्ट. तर परत असं झालं की मम्मी वगैरे म्हणायला लागली की आता हो ते काय ते होला स्टॉक वगैरे जे काय आधी या गोष्टी कुणाला एवढं जास्त माहीत नव्हत्या. काही काही जण पाळतात आणि आत्ता हे खूपच सोशल मीडियामुळे जास्त स्प्रेड होतं आहे. ते होला स्टॉक असलं की मग मुलांना घेऊन जायचं नाही बाहेर संध्याकाळच्या वेळी असं तसं काय काय. मग आम्ही 1-2 आमच्या गुरुजींना विचारलं, तर ते एकजण म्हणाले, "जा, काही प्रॉब्लेम नाही." दुसऱ्यांनी दुसरंच काहीतरी सांगितलं. मग आता आम्ही दोघंच असतो ना, तर हे काही मानलं नसतं. पण आपलं जेव्हा बाळ असतं ना, तर तेव्हा आपण खूप विचार करतो या गोष्टींवरती आणि मग नंतरही आपण जाऊ शकतोच ना. आता कशाला रिस्क घ्यायची? असेल हे खरं खोटं असेल त्या वेगळ्या गोष्टी. पण असं होतं की राहू देत, रिस्क नको घ्यायची बाळाच्या सोबत. म्हणून मग आम्ही कॅन्सल केलं आणि आम्ही घरीच सगळं सेलिब्रेशन म्हणजे आम्ही केक पण नाही आणला आणि आम्ही दोघंही खात नाही आहे केक वगैरे. म्हणजे घरी बनवलं तर ठीक आहे, पण बाहेरचं नव्हतं आणायचं आणि आणलं तर केक मोठा असतो आणि आम्ही दोघंजण तेवढं खात पण नाही. म्हणून मग म्हणलं नकोच केक वगैरे काय एवढं काय. बाकी येस, असं 10 वर्ष पूर्ण झाली लग्नाला. त्याविषयी व्हिडिओच्या शेवटी मी बोलेनच. आता मला थोडीशी काहीतरी खायचं आहे खाली जाऊन. मी मगापासून शूट करत होते व्हिडिओचं. एक इन्स्टा नाही सॉरी, प्रमोशनल शूट होतं, तर ते करत होते. तर ते झालं आहे. आता म्हटलं तुमच्याशी थोडं बोलावं, व्लॉग सुरू करावा. एका ताईंची कमेंटसुद्धा आली होती की अगं बाई व्हिडिओ टाक ना म्हणून. मग म्हटलं चला आता शूट करूयाच आपण. बरेच दिवस टाकलेलं नाही आणि कंटिन्युटी पण नाही आहे जास्त. तर ॲक्च्युली ना प्रमोशनल शूट होतं आणि मला आयब्रोज करायचे होते माझे आणि काल पण जमलं नाही, आज पण जमलं नाही. आज पण मी मी त्यांना सांगितलेलं की मी येते म्हणून, पण मला काही जाणं झालं नाही. शेवटी मग मी तसंच आपलं थोडंसं आयब्रो पेन्सिलने हे केलं आहे. पण ते थोडे खूप म्हणजे व्हिडिओमध्ये खूपच दिसत होतं. म्हणलं असू दे आता. तर चला चला राजनंदिनी झोपली होती, ती उठली आता. कपडे वगैरे इथे काढून ठेवले, जे धुतले होते तर ते आता नंतर येऊन घडी घालेन. तर आता जाऊन आधी काय तर खायला बनवते. राजनंदिनी उठली आता. काय झालं राजनंदिनी? इथे आमच्या इथे मध्ये लाईट नाही आहे ना, त्याच्यामुळे अंधार अंधार दिसतो. आमच्या साहेबांनी अजून लावला नाही. जोपर्यंत आम्ही आमच्या साहेबांचं डोकं उठवत नाही तोपर्यंत आमचे साहेब काम करत नाहीत आमचा. नंदिनी झोपून उठली, इकडे. आता मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला होतात तर त्यानंतर मी शूट काहीच केलं नाही. आता मी डायरेक्ट नेक्स्ट डेला शूट करते. आता झालं होतं असं, म्हणजे झालं होतं नाही, आता असं होतं की एका ताईंची कमेंट आली होती की आता तुझं घर झालं, गाडी झाली आणि आता तुला कशाला पाहिजेत, यूट्यूबचे व्हिडिओ टाकत नाहीस तू आता वगैरे वगैरे वगैरे. तर असं काही नाही आहे खरं तर. यूट्यूबमधून ते काहीच घेतलेलं नाही आहे, त्यामुळे यूट्यूबचा आणि या सगळ्याचा काही संबंध नाही. काय होतं आहे, शूट माझ्याकडे बरेचसे असे व्हिडिओ आहेत जे मी शूट केले आहेत, पण अर्धे अर्धे शूट झाले. रुटीन थोडंसं शूट केलं आहे आणि थोड्या वेळाने असं होतं की कुठेतरी राजनंदिनी काहीतरी दंगा घातला, कुठे तिला वेळ द्यावा लागला. ह्या अशा गोष्टी घडत जातात किंवा स्वतःलाच थोडं थकवा जाणवतो तर आपण आराम करूयात. अशा गोष्टी सारखं काही ना काहीतरी होत असतात. त्याच्यामुळे तो पूर्ण व्लॉग होत नाही. मग असं होतं की अरे अर्धच व्लॉग कसं अपलोड करणार, त्यामुळे मग ते स्किप होऊन जातं. त्यामुळे व्हिडिओ येत नाहीत, बाकी काही कारण नाही आहे. पण आता मी असं ठरवलं आहे की मी ट्राय करणार आहे तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ देण्याचा.
आणि हा सुद्धा ब्लॉग काल मी असं विचार केला होता की आता हा मी कंप्लीट पूर्ण ब्लॉग करणार आणि टाकणार, काही येऊ देत. पण तेही नाही झालं कारण राजनंदिनी रात्री थोडंसं दंगा घालत होती, जे चाललं होतं. सो तिच्याबरोबर आणि असं होतं की सध्या जास्त वेळ ना तिला द्यायला लागलोय मी. कदाचित मला ते सुद्धा शूट करून टाकायला हवं आहे असं मला वाटतंय. सो मी तेही टाकेन की तिच्यासोबत आम्ही काय काय खेळतोय वगैरे. तिला जास्तीत जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करतोय कारण आत्ताचीच वेळ आहे जी तिची डेव्हलपमेंट होऊ शकते चांगली. मुलं जन्माल्यानंतरचे 1 ते 3 वर्ष जास्त इम्पॉर्टंट असतात. त्यांचं मेंदू तेव्हा जास्त जे काय असेल ते लगेच ग्रास्प करत असतो. त्यामुळे मला वाटते की तिला जास्त वेळ द्यावा. पण तरी त्यातल्या त्यात मी शॉर्ट व्हिडिओ आठवड्यातनं मला वाटते 5 तरी मी टाकतेच. पण आता लॉंग व्हिडिओ पण टाकायचा प्रयत्न करेन. तर आता काय करते, मला सगळ्या डाळी वगैरे ज्या आहेत ना, ॲक्च्युली आज होळी आहे. तुम्हाला होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सकाळपासून माझी काही ना काही कामं, थोडे एक मैत्रिणीचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व करत बसले, असा सगळा वेळ झाला. मग आता मी काय करते की काल नरेंद्रनी थोडंसं डीमार्टचं साहित्य आणलं होतं. मग मी परवा जे कपाट वगैरे तिथलं आवरलेलं ना, क्लीन करून ठेवलेलं, त्यात भरण्यात काही तशा शिल्लक होत्या कारण काही सामान आणायचं होतं बाकी अजून, तर ते पण भरायचं आहे. आणि थोडंसं इथं मिस झालं तर ते ठेवायचं व्यवस्थित. त्याच्यानंतरचं असं आहे की पोळीचं जेवणाची तयारी करायची आहे सगळी. मी आता आधी सगळं तयारी करून घेणार आहे आणि पोळ्या ज्या आहेत ना त्या अगदी ॲट दी एंड करणार आहे. म्हणजे अगदीच जेवायच्या आधी आणि नैवेद्य दाखवायच्या आधी बाकी सगळी तयारी करून ठेवेन पटापट आत्ता. तर चलो आता या कामाला लागते आधी. आम्ही चहा बंद केला आहे. सो म्हणलं की छोटे छोटे 1-2 पॅकेट्स आणून ठेवूयात, म्हणजे इमर्जन्सी कोण आलं तर, किंवा मग आठवड्यातून 15 दिवसांनी एकदा चहा पिऊ वाटलं तर प्यायचं. इथे सुंठ पावडर मी आणायला सांगितली होती, पण नरेंद्रने इतकं मोठं पॅकेट आणलं होतं जे की मी यूज पण नाही करत जास्त. मैदासुद्धा मी सुट्टा थोडासा 100 ग्रॅम वगैरे असं आणा सांगितलं होतं, पण त्याने अर्धा किलोचं पॅकेट आणलं होतं. मैदा तर मी यूजच नाही करत. त्यामुळे माझी ना चिडचिड होते कधी त्यांना सामान सांगायचं म्हटलं ना, असं काहीतरी एक्स्ट्राचं काम करून टाकतात. आधी मी सामान 1-1 किलो भरायचे, त्यासाठी मग या बरण्या घेतल्या होत्या 1-1 किलोच्या. बट त्यानंतर मला हे जाणवलं की कुठे ट्रिपला गेलं बाहेर, अचानक कुठे फिरायला गेलो, गावी गेलो तर मग ते खराब व्हायचं. म्हणून मग यावेळेस मी ठरवलं की आपण अर्धा किलोच सामान आणून ठेवूयात, म्हणजे कधी इमर्जन्सी काय वाटलं तर मग ते तेवढं खराब पण नाही होत. आणि मी आता आता तर सध्या मी घेऊनच जाते जर गावी वगैरे गेले तर. आता इथे या कॅबिनेटमध्ये सगळ्या डाळी असतील, चहा पावडर वगैरे. त्यानंतर त्याच्या खालच्या रॅकमध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्स आणि माझं जो चटणी आणि मिठाचा डबा दिसेल. त्यानंतर बाकीच्या माझ्या मागे जे कपाट आहे ना, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, तिथे पिठाचे वगैरे डबे असतात. तर इथे बघा सगळ्यात आधी आता ते कामावल्यानंतर पुरणपोळीच्या जेवणाला सुरुवात केली. बटाटे वगैरे उकडून घेतले, डाळ वगैरे ऑलरेडी उकडून झाली होती माझी. आणि पुरण तर ना मी काय करते, डायरेक्टली डाळ इतकी शिजवते की ते पुरण वाटायची गरजच नाही पडत. आणि मला तसंही ना पुरण वाटायला सुरुवातीपासून, म्हणजे लहानपणीपासूनच मला अजिबात आवडत नाही. आणि लहानपणी तर मम्मी नेहमी पुरण वाटायलाच बसवायची. पण त्यानंतर मग आपण यूट्यूब वगैरे पाहून असंच ना मी म्हणलं की नको आपल्याला ते तामझामच नको, म्हणून मग मी डायरेक्ट डाळच भरपूर शिजवून घेते. ऑलमोस्ट आता होत आलं माझं आणि बाकीचं स्वयंपाक सगळा झाला, फक्त पुरणपोळ्या करायच्या आहेत. पुरणपोळीचं जे पुरण आहे तर ते इथे बनवते मी. आणि नेहमी जेव्हा जेव्हा होळी असते त्यावेळेस मला एक गोष्ट आठवते कितीही काही झालं तरी. तर पहिली होळी होती ना माझी, तर ते आठवतं मला. आमच्या लग्नाला यावर्षी 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. आणि जेव्हा आमचं लग्न झालं 2016 साली, तर त्यावेळेस मी आधी पुरणपोळी कधीच केली नव्हती. म्हणजे मम्मीला हेल्प करायची, ते बटाटे चिरून देणे किंवा बाकी काय थोडीफार मदत असायची, पण अख्खा पुरणपोळीचा स्वयंपाक कधीच केला नव्हता. आणि जेव्हा मी लग्न झालं आणि आम्ही साताऱ्याला होतो राहायला, साताऱ्यात असताना शेजारचे म्हणजे आम्ही राहायचो ना, ते यांच्या आत्यांचं मुलीचं फार्म हाऊस होतं, तिथं राहत होतो. आणि त्याच्या साईडला 1-2-3 अशा रूम होत्या. तर तिथे तिथे ऊस तोडणीचे वगैरे जे कामगार वगैरे असायचे ना, तर त्यांनी राहायचं तिथे. तर त्यांच्या फॅमिलीज वगैरे होत्या. आणि ठरलं की आता होळी करायची आहे, तिथल्यात आपल्यात करूया तिथे. आणि मग मी पण म्हणलं हां पोळी मी पण करते वगैरे वगैरे सगळं झालं. आणि पोळी मला हसू येते ॲक्च्युली, सॉरी. मी पुरण बनवायला घेतलं आणि मम्मीचं करताना बघितलेलं मी, पण खूप कॉन्फिडन्सनं घेतलं. आणि जेव्हा डाळ शिजवली डाळ आणि असं मॅश केल्यावरती ना ती डाळ फुटत होती. मला वाटलं की झालं असेल, काय नाही प्रॉब्लेम. मग मी ते डाळ
ठेवली, त्याच्यात गूळ घातला, ढवळते 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 ते अक्षरशः त्याची ना चिक्की झाली. अक्षरशः जळायला आलं ते. काय झालं, कुठे चुकले मला वाटतं. मी डाळ थोडीशी कच्ची असणार असं काही तर झालं होतं ते. आणि नंतर ना त्या शेजारच्या आल्या होत्या तिथे आणि त्या काय मला म्हणल्या की राजश्री बहुतेक ना जळायला लागले बघ. मग मी बंद केलं. मी थोडंसं तिथे हेच झालं होतं म्हणजे अरे यार यांना काय वाटेल मला पुरणपोळ्या येत नाही. मग मी काय केलं तिथे पुरणपोळ्या ना थोड्या वेळाने बघूयात म्हणलं. त्या गेल्यावरती बघते तर मी कुकर असा उघडून बघितला. त्या कुकरमध्ये ना पूर्ण चक्की झाली होती. चिक्की बनली होती त्या पूर्णाची. मग मी पटकन ते हे केलं, डिस्कार्ड केलं. मग मम्मीला फोन केला. आधी खूप कॉन्फिडन्समध्ये स्वतः केलेलं. मग नंतर मम्मीला फोन केला. मग मम्मीने सांगितली. मग म्हणलं आता जास्त काही घालायला नको, वाटीवरच काही घालूया. आधी मी एक ग्लास घातला होता, मग मी फक्त एक वाटीवर घातलं आणि त्या छान झाल्या नंतर. असं ते दरवेळेस आठवतं मला. अजून लहानपणीची आठवण म्हटलं तर सगळेजण हे शेण्या गोवऱ्या वगैरे जास्त होतं त्या मागायला जायचो. मस्त मजा यायची होळीला. आता पुरण बनवते आणि येस एनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन मी असं काही विशेष फारसं काही केलंच नाही. आणि आदल्या दिवशीच गेलो होतो बाहेर आणि तिथे मनी ध्यानी नसताना मी बाहेर नैवेद्याला जेवलो होतो. आणि सध्या बाहेरचं फारसं खाणं टाळतो. त्याच्यामुळे काय होतं की एकदा खाल्लं होतं मग मला नेक्स्ट डेला आपण नको जायला जेवायला बाहेर, कारण ऑलरेडी एक दिवस खाल्लं, लगेच नेक्स्ट डेला परत बाहेरचं नको. म्हणून आम्ही बाहेर काही खाल्लं नाही, घरच्या घरी साधं जेवण करून खाल्लं. ते खूप छान सेलिब्रेशन नाही केलं. आम्ही करणार होतो, प्लॅन होता तसा आमचा, जाणार होतो बीच साईडला कुठेतरी, पण ते राहिलं आमचं. पण आम्ही लवकरच प्लॅन करतोय, जाणार आहोत आम्ही बाहेर कुठेतरी छान. आणि काय एनिव्हर्सरी काय आमच्यासाठी प्रत्येक गोष्ट म्हणजे चांगलाच दिवस आहे. तर आम्ही नरेंद्रचं आणि माझं ओळख म्हणली तर आता आमची 2011 साली झाले, म्हणजे जवळजवळ 15-16 वर्ष होत आली. लग्नाला 10 वर्ष झाली. 10 वर्षात आम्ही म्हणजे खरं मला सांगण्यासारखं वाटतं भांडलो आहे, नाही असं नाही, भांडणं झालेत आमच्यासुद्धा. कधी कधी अशी खूपच होतात, मोठ्याने होतात, नाहीच नाही, सगळ्यांमध्ये होतात. पण एकही दिवस तुम्हाला सांगते एवढ्या 15 ते 16 वर्षात एकही दिवस नाही आहे की आम्ही एकमेकांशी बोललेलो नाही आहे. तर आमचं भांडण झाली ना खूप टोकाची झाली. पुढच्या 10 मिनटात, मॅक्स 10 मिनटात आम्ही एकमेकांशी बोलतो. की असं नाही भांडणामध्ये बोलतो एकमेकांना, काहीही बोलतो, पण पुढच्या 10 मिनटात ना ते सगळं दोघंही विसरतो आणि पुन्हा मग जैसे थे नॉर्मल बात करतो. त्यामुळे मनातला जो राग असतो तोही निघून जातो, सगळं नॉर्मल होते आणि पुन्हा मी छान परत सुरू होते. सो मला वाटतं याच्यामुळेच लग्न इतके वर्ष छान चाललं आहे. चला ऑलमोस्ट माझं पुरण होत आलं आहे. आता एक थंड होऊ देते आणि मग पुरणपोळ्या बनवायला घेते. मला आत्ता आठवलं की मी लग्नाआधी सुद्धा एकदा पोळी ट्राय केली, जेव्हा मी कोल्हापूरमध्ये जॉबसाठी होते. आणि तेव्हासुद्धा असंच झालं होतं की खूप पातळ झालं होतं, म्हणून मी त्याच्यामध्ये बेसन ॲड केलं होतं. मला खूप हसू येतात या सगळ्या गोष्टी आठवल्या ना की. आज फर्स्ट टाईमच ना पुरणपोळी बनवताना मी पुरणामध्ये थोडीशी हळद ॲड केली होती. यापूर्वी कधी असं नाही केलं, पण मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि कलरसुद्धा छान येतो, म्हणून मग मी थोडीशी ॲड केली होती चिमूटभर. लग्नाआधी पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे बापरे किती मोठं काम आहे असं वाटायचं, पण आता अजिबात वाटत नाही. जेव्हा आपण प्रयत्न करतो तर तेव्हा आपल्याला कळतं की किती सोप्या गोष्टी असतात. आणि ते मोबाईलचं कॅमेरा ॲडजस्ट करण्याच्या नादात माझी बिचारी पुरणपोळी थोडीशी जळली. देवाला नैवेद्य दाखवून छान ताटं वाढून घेतली. आता मी जेवतोय. राजनंदिनीचं जेवण झालेलं आहे आणि तिला ना सांबार आवडतं, तर ती आता सारखं तिला सांबारचं असं वाटते म्हणून ते करायला. आणि अरे बाबा स्वतः खायला लागले पुरणपोळी, तूप आणि दुधामध्ये बुडवून स्वतः खायला लागले ते. म्हणजे भाकरी भाजी ती आमचं बघून बघून स्वतः लावून खाते कधी कधी, नाही तर कधी कधी फक्त चपाती पाहिजे असते आम्हाला. कधी कधी आम्ही चपातीचे तुकडे घेतो, मग भाजीला लावतो, नाटक करतो भाजीला लावल्यासारखं आणि खातो. हा छानसा ड्रेस आणून ठेवला होता तिला मी आज घालायचं म्हणून, पण तिने काय घातलाच नाही अजिबात. आमटी खायला एवढी गरमी आहे. अगं थांब, माझं सगळं तूप लावतेस मला. एवढी गरमी आहे की तिला ते असे हे साधेच आपले स्लीप वगैरे असतात ना त्या टाईपमध्येच घालते ती. आणि कपडेच तिला घालायचंच नव्हता ड्रेस आज नवीन, सो तसाच पडलाय. मग आम्ही आता इथे
हे बघ काय चाललंय बघा तिचं यो काय करायला दुधात टाकली तुकडा. काय करते करू दे.